नमस्कार. श्री गुरुदेव दत्त आध्यात्मिक परिक्रमामध्ये आपले स्वागत आहे. मागील भागात आपण पाहिले श्री वासुदेव शास्त्रींचा ब्रह्मचर्य आश्रम, कठोर साधना आणि मंत्रसिद्धीचे अद्भुत अनुभव. आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत त्यांचा गृहस्थाश्रम, संसारातील संघर्ष आणि दत्तभक्तीच्या मार्गावर घडलेले काही विलक्षण अनुभव. इसवी सन 1875 मध्ये वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी श्री वासुदेव शास्त्रींचा विवाह झाला. विशेष म्हणजे हा विवाह त्यांच्या इच्छेविरुद्ध ठरवण्यात आला. रांगणागड येथील बाबाजी पंत हवलदार यांनी आपल्या कन्येसाठी वासुदेव यांची निवड केली. वासुदेवांच्या गुरूंनी हा विवाह निश्चित केला आणि अखेर गुरूंच्या आज्ञेला मान देत त्यांनी विवाह स्वीकारला. विवाहानंतर त्यांच्या पत्नीचे नाव ठेवण्यात आले सौ अन्नपूर्णा. विवाहानंतरही अखंड साधना. सामान्यतः विवाहानंतर माणूस संसारात रमतो, पण वासुदेव शास्त्रींचे जीवन वेगळे होते. विवाहानंतरही त्यांनी साधना थांबवली नाही. ते नियमित पूजा, जप आणि गायत्री पुरस्चरण करत राहिले. धर्म आणि साधना हेच त्यांच्या जीवनाचे केंद्र होते. गोव्याचा प्रवास. संसाराचा खर्च भागवण्यासाठी ते काही काळ गोव्यात गेले. तेथे त्यांनी प्रसिद्ध ज्योतिषी श्री नीलकंठ पाध्ये यांच्याकडे ज्योतिषशास्त्राचा अभ्यास केला. त्यांची बुद्धिमत्ता पाहून सर्वजण प्रभावित झाले. पण अचानक वडिलांची प्रकृती बिघडल्याने त्यांना माणगावाला परतावे लागले. लवकरच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. या घटनेने वासुदेवांच्या मनात वैराग्य अधिक वाढले. गृहस्थ जीवनातील संघर्ष. त्यांचे वैवाहिक जीवन मात्र सुखकर नव्हते. पत्नी अन्नपूर्णा आणि त्यांच्या मातोश्रींमध्ये सतत वाद होत असत. वासुदेवांना पत्नींबद्दल सहानुभूती होती, पण मातृभक्तीमुळे ते शांत राहायचे. घरातील या संघर्षामुळे त्यांच्या मनातील संसाराबद्दलची आसक्ती कमी होत गेली. संन्यासाचा विचार. एक दिवस त्यांनी ठरवले हा संसार सोडून द्यायचा. ते सावंतवाडीला गेले संन्यास घेण्याच्या उद्देशाने. पण तेथे एक अद्भुत घटना घडली. एका आध्यात्मिक शक्तीने त्यांना संदेश दिला, तुझ्या संन्यासाचा काळ अजून जवळ आलेला नाही, तुझे कार्य अजून बाकी आहे. हा संदेश ऐकून त्यांनी पुन्हा माणगावाला परतण्याचा निर्णय घेतला. नरसोबाची वाडी. यानंतर त्यांच्या मनात नरसोबाची वाडी येथे जाण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली. हे ते पवित्र स्थान जिथे श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी तपश्चर्या केली होती. स्वप्नात मिळालेल्या संकेतानुसार ते वाडीला पोहोचले. तेथे त्यांची भेट झाली महान संत श्री गोविंद स्वामींशी. गोविंद स्वामींनी त्यांना प्रेमाने मंदिरात नेले आणि त्यांचे मार्गदर्शक बनले. श्री दत्तप्रभूंची कृपा. वाडीमध्येच वासुदेव शास्त्रींना श्री गुरुचरित्र पारायण आणि दत्तपादुकांच्या पूजेची आज्ञा मिळाली. एका रात्री स्वतः भगवान दत्तात्रेयाने स्वप्नात येऊन त्यांना मंत्र दिला. हा त्यांच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचा क्षण होता. आता त्यांचे संपूर्ण जीवन दत्तभक्तीमध्ये रंगू लागले. आज आपण पाहिले श्री वासुदेव शास्त्रींचा गृहस्थाश्रम, संसारातील संघर्ष आणि दत्तभक्तीच्या मार्गावर सुरू झालेला दिव्य प्रवास. पुढील भागात आपण जाणून घेऊ माणगाव मंदिर आणि दत्तप्रभूंचे दिव्य वास्तव्य. श्री गुरुदेव दत्त.